नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत तुमचे शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी कार्ड बनवले नसाल तर आता तुम्ही तुमचे फार्मर आय डी कार्ड हे घरी बसल्या स्वतः बनवू शकता। तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही। आता या कार्डचे फायदे काय काय आहेत तर तुम्ही जर PM किसान योजनेचा लाभ घेत असाल, पीक विमा व पिकांसाठी कर्ज मिळवण्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आय डी कार्ड बनवणे आवश्यक आहे। तर फार्मर आय डी कार्ड बनवण्याची संपूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला भेटत राहील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया। तर सर्वात अगोदर तुम्हाला mhfr.agristack.gov.in या वेबसाईटवर यायचे आहे। या वेबसाईटचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन व कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे। वेबसाईट उघडल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला येथे तुमचे अकाउंट बनवून घ्यायचे आहे। तर अकाउंट बनवण्यासाठी येथे फार्मर यावर क्लिक करा। त्यानंतर स्क्रॉल करून खाली या। नंतर येथे क्रिएट न्यू यूजर अकाउंट यावर क्लिक करा। या ठिकाणी तुमचे आधार नंबर विचारला गेला आहे, तर ज्या व्यक्तीचे फार्मर आय डी कार्ड बनवायचे आहे त्या व्यक्तीचे आधार नंबर येथे टाका। लक्षात ठेवा, तुमच्या आधारशी तुमचे मोबाईल नंबर लिंक असायला पाहिजे, नसेल तर लिंक करून घ्या। आधार नंबर टाकल्यानंतर खाली या सबमिट बटनावर क्लिक करा। तुमच्या आधारशी लिंक असलेल्या नंबरवर एक OTP पाठवला जाईल, तर ते OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे। OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय बटनावर क्लिक करा। क्लिक करताच तुमच्या आधार कार्डवरील संपूर्ण माहिती येथे ऑटोमॅटिकली येऊन जाईल। तुम्हाला स्क्रॉल करून खाली यायचे आहे। खाली आल्यावर या ठिकाणी तुम्हाला तुमचे मोबाईल नंबर विचारला गेला आहे, तर येथे तुमचे मोबाईल नंबर टाका। तुमच्या मोबाईलवर एक OTP पाठवला जाईल, ते OTP येथे टाका व व्हेरीफाय बटनावर क्लिक करा। मोबाईल नंबर व्हेरीफाय झाल्यानंतर खाली या ठिकाणी तुम्हाला 8 अक्षरांचे एक पासवर्ड तयार करायचे आहे, तर येथे तुम्ही तुमचे नाव @123 अशा प्रकारे पासवर्ड तयार करू शकता। पासवर्ड तयार केल्यानंतर कन्फर्म पासवर्ड येथे पुन्हा एकदा तोच पासवर्ड टाका व खाली क्रिएट माय अकाउंटवर क्लिक करा। येथे आपले अकाउंट आता बनलेले आहे, ओकेवर क्लिक करा। आता येथे तुम्हाला लॉग इन करायचे आहे, तर सर्वात अगोदर येथे फार्मर हे दुसरे नंबरचे ऑप्शन सिलेक्ट करा। अकाउंट बनवताना जे मोबाईल नंबर दिले होते ते मोबाईल नंबर येथे टाकून घ्या। नंतर येथे तुम्ही जे पासवर्ड तयार केले होते ते पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे। तुम्ही येथे OTP ने सुद्धा लॉग इन करू शकता, तर त्यासाठी OTP या ऑप्शनवर क्लिक करा। तुमच्या मोबाईलवर एक OTP पाठवला जाईल, ते या ठिकाणी टाकून घ्या। मी येथे पासवर्डच टाकतो। खाली तुम्हाला एक कॅप्चा दिसेल, तर असेल तसा कॅप्चा या ठिकाणी टाकून घ्या व लॉग इनवर क्लिक करा। क्लिक करताच आधार कार्ड प्रमाणे तुमची संपूर्ण माहिती येथे येऊन जाईल। स्क्रॉल करून खाली या। येथे रजिस्टर ॲज फार्मरवर क्लिक करा। या ठिकाणी विचारला गेला आहे की तुम्हाला तुमचे मोबाईल नंबर बदलायचे आहे का। जर बदलायचे असेल तर येसवर क्लिक करून ते तुम्ही बदलू शकता, नसेल बदलायचे तर नोवर क्लिक करा। तुमच्यासमोर आता रजिस्ट्रेशन फॉर्म येईल, तर सर्वात अगोदर येथे कॉन्टॅक्ट डिटेल्स विचारला गेला आहे। येथे तुमचे मोबाईल नंबर हे ऑलरेडी दिलेले आहे। येथे तुमचे ईमेल ॲड्रेस विचारला गेला आहे, तर हे आवश्यक नाही टाकले तरी चालेल, परंतु ज्या ज्या ठिकाणी स्टारचे चिन्ह आहे तेथे माहिती टाकावीच लागेल। नंतर आहे फार्मर डिटेल्स। येथे तुमचे नाव जे आहे ते ऑलरेडी दिलेले असेल, येथे मराठीमध्ये तुमचे नाव टाकायचे आहे। नंतर येथे तुमचा कास्ट विचारला गेला आहे, तर ST, SC, OBC व जनरल जे काही तुमचे कास्ट असेल ते येथून सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर फार्मर आयडेंटिफायर नेम येथे इंग्लिशमध्ये दिलेले आहे, येथे तुम्हाला मराठीमध्ये टाकायचे आहे। त्यानंतर खाली आल्यावर या ठिकाणी तुमचे कास्ट सर्टिफिकेट नंबर विचारला गेला आहे, असेल तर टाका, नाहीतर सोडून द्या। येथे न्यू बिझनेस विचारला गेला आहे, तर हे आवश्यक नाही, असेल तर येस करा किंवा नो करा। नंतर आहे रेसिडेन्शियल डिटेल्स, तर येथे तुमचे ॲड्रेस टाकायचे आहे, येथे मराठीमध्ये सुद्धा टाका। येथे तुमचे जिल्हा, तालुका व गावाचे नाव हे ऑटोमॅटिकली येईल, येथे तुमचे पिनकोड टाका। येथे माझे तालुक्याचे जे नाव आहे ते चुकीचे आले आहे, जर तुमचेही चुकीचे आले असेल तर खाली तुम्हाला इन्सर्ट लेटेस्ट रेसिडेन्शियल डिटेल्स असे एक ऑप्शन दिसेल, तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। त्यानंतर वर येथे तुमचे जिल्हा निवडा, येथे तुमचे तालुका निवडा व येथून तुमचे गावाचे नाव निवडून घ्या। खाली तुमचे पिनकोड हे ऑटोमॅटिकली येऊन जाईल, नसेल आले तर टाकून घ्या। नंतर आहे लँड होल्डर डिटेल्स, तर फार्मर टाईप येथे तुम्ही जर स्वतः जमीन मालक असाल तर ऑनर हे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचे आहे। जर तुमची स्वतःची जमीन नसेल, तुम्ही दुसऱ्याच्या जमिनीवर शेती करत असाल तर तुम्हाला स्वतः हे कार्ड बनवता येणार नाही, कारण की येथे सध्या फक्त ऑनर हे एकच ऑप्शन दाखवत आहे। तर तुम्ही CSC धारकाकडून आपले फार्मर ID कार्ड बनवू शकता। ज्यांची स्वतःची जमीन आहे त्यांना काळजी करण्याची आवश्यकता नाही, ते आपले कार्ड स्वतः बनवू शकतात। ऑनर सिलेक्ट केल्यानंतर खाली ऑक्युपेशन डिटेल्स
येथे तुम्ही जर शेती करत असाल तर ॲग्रिकल्चर, स्वतःच्या जमिनीवर शेती करत असाल तर लँड ओनिंग फार्मर हे ऑप्शन निवडू शकता। तुम्ही हे दोन्ही ऑप्शन सुद्धा निवडू शकता। नंतर खाली फेच लँड डिटेल्स, येथे तुम्हाला तुमची जमिनीची माहिती द्यायची आहे तर यावर क्लिक करा। येथे तुमचे जिल्हा निवडा, येथे तुमचे तालुका निवडा, नंतर येथून तुमचे गावाचे नाव निवडून घ्या। लक्षात ठेवा ज्या ठिकाणी तुमची जमीन असेल त्याच ठिकाणाची माहिती येथे टाकायची आहे। आता खाली येथे तुमचे गट नंबर किंवा सर्वे नंबर टाका। सब सर्वे नंबर येथे जर तुमचे जमिनीचे भाग पडले असतील तर ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे। उदाहरणार्थ जर तुमचे सर्वे नंबर 10/2 असेल तर सर्वे नंबर येथे 10 टाका व सब सर्वे नंबर येथे 2 टाका। भाग पडले नसतील तर फक्त सर्वे नंबर टाका व सबमिट बटनावर क्लिक करा। एक नवीन ऑप्शन येईल तर यावर क्लिक करा। येथे तुम्हाला ज्या ज्या व्यक्तीचे नाव 7/12 आहे ती सर्व नावे येथे दिसतील। तर ज्या व्यक्तीचे तुम्हाला फार्मर ID कार्ड बनवायचे आहे त्या व्यक्तीचे नाव येथून सिलेक्ट करून घ्या। नंतर स्क्रॉल करून खाली या। खाली आल्यावर त्या व्यक्तीच्या नावावर किती जमीन आहे, त्या जमिनीचे सर्वे नंबर किंवा गट नंबर इत्यादी सर्व माहिती येथे दिसेल। तर डाव्या बाजूला असलेल्या या बॉक्सेसवर क्लिक करून ही सर्व माहिती ॲड करून घ्या व खाली सबमिट बटनावर क्लिक करा। आता ही सर्व माहिती तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायची आहे तर व्हेरीफाय ऑल लँड यावर क्लिक करून माहिती व्हेरीफाय करून घ्या। व्हेरीफाय झाल्यानंतर स्क्रॉल करून खाली या। फार्मर कॅटेगरी व सोशल रजिस्ट्री डिटेल्स येथे तुम्हाला काहीही करण्याची आवश्यकता नाही। नंतर डिपार्टमेंट अप्रूव्हल येथे रेव्हेन्यूवर क्लिक करा। येथे फार्मर कन्सेंट बॉक्सवर क्लिक करा। नंतर स्क्रॉल करून खाली या व सेव्ह बटनावर क्लिक करा। येथे प्रोसीड टू ई-साईनवर क्लिक करा। एक नवीन पेज ओपन होईल तर येथे तुम्हाला तुमची ई-साईन करून घ्यायची आहे। तर ई-साईन करण्यासाठी येथे या बॉक्सवर क्लिक करा। नंतर खाली या ठिकाणी तुमचे आधार नंबर टाका व सेंड OTP वर क्लिक करा। तुमच्या आधारचे लिंक असलेल्या नंबरवर एक OTP पाठवला जाईल तर ते OTP येथे टाका व व्हेरीफाय OTP वर क्लिक करा। आता आपले रजिस्ट्रेशन जे आहे ते येथे पूर्ण झालेले आहे। या ठिकाणी जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला तुमचे फार्मर इनरोलमेंट ID सुद्धा पाहायला मिळेल। हे तुम्हाला तुमचे स्टेटस पाहण्यासाठी कामात येईल। आता या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड PDF ऑप्शन पाहायला मिळेल तर यावर क्लिक करून हे PDF डाउनलोड करून घ्या। तुम्हाला पाहिजे असल्यास याची प्रिंटसुद्धा तुम्ही काढू शकता। आता तुमचे स्टेटस पाहण्यासाठी या चिन्हावर क्लिक करा। नंतर चेक इनरोलमेंट स्टेटसवर क्लिक करा। येथे तुमचे स्टेटस जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल। येथे स्टेटस जे आहे ते सध्या पेंडिंग दाखवत आहे, काही दिवसांनी हे अप्रूव्ह होऊन जाईल। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे फार्मर ID कार्ड बनवू शकता। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसह, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।